हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही. आज आम्हाला जायचं होतं सोन्याच्या दुकानात, तर आम्हाला घ्यायचे होते बाळासाठी तर ते तेवढ्यात आम्ही घरी आलो आणि खूप पाऊस मोठा आला. नशीब एवढं की आम्ही घरी आल्यानंतर पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही तिथंच थांबावं लागलं असतं आम्हाला, तर आम्ही खूप भिजलो असतो. तर इथं मी घरी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आहे ना, इथे आहे ना बाळाला आहे ना तर म्हटल्या घ्यायची होतं. आमच्या घरी आहे ना बाळ आलेलं आहे. तर ना माझ्या नंदेचं आहे ना नंदेची सोनचं ना डिलिव्हरी झालेली आहे. तर ना त्यासाठी बघा ना किती सॉफ्ट आणि खूप छान ड्रेस मिळालेला आहे मला. आणि ना 12 दिवसांच्या बाळासाठी ना तर मऊच ड्रेस वगैरे लागतात, टोचणारे नाहीत लागत. तर त्यासाठी मी एकदम छान असा ड्रेस घेतलेला, टोपी वगैरे नाही का त्याच्यासोबत, कारण की थंडीचे दिवस पण चालू आहे, पाऊस वगैरे येतोय. तर ना त्यासाठी ना मी ना काय घेतले ते बघा तुम्ही. तर ना मी बाळासाठी का नाही ह्या अशा छान अशा माठल्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तर माहिती आहे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत ना, खूप वाढलेले आहेत की तेवढी आपली आता घेण्याची ना ताकद पण नाही आहे कोणाकडे. तर आहे ना त्यासाठी मी ना चांदीच्या माठल्या घेतलेल्या आहेत हातातल्या, बघू शकता खूप छान भेटलेल्या आहेत. आणि ते आमच्या ओळखीचे सोनार आहेत, तर त्यांनी ना थोडंफार कमी पण केलेलं आहे. तर ना तुम्हाला माहिती डिलिव्हरी झाल्यानंतर ना बरंचसं काही न्यावं लागतं. तर ना तूप, साखर, खोबरं वगैरे, खारीक वगैरे ते सगळं न्यायला लागतं, रवा वगैरे. तर ना मी काय केलं होतं, सकाळीच आम्हाला ना खूप लवकर जायचं आहे, तर म्हटलं चला संध्याकाळी काही विसरायला नको, संध्याकाळीच बॅग वगैरे भरून ठेवली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मी ना सगळं आवरून घेणार आहे, कारण की ना सकाळी ना घाई नको. तर आहे ना मी ना इथे ना बॅग वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे, कारण की ना काही विसरायला नको इथे. तर आहे ना बघू शकता तुम्ही. तर आहे ना मी ना आता आहे ना भांडी वगैरे घासायची आहेत, तर कारण की आम्हाला ना सकाळी लवकर जायचं आहे. त्यासाठी ना कामं तर आहे ना काही चुकत नाही. बाईला कुठे जायचं म्हटलं की ना कामं करावंच लागतात. असं कधीच नाही की कामं ठेवलं तर ना आपण कुठेतरी गेलो तरी आपल्याला आहे ना टेन्शन. तर मी ना आता ड्रेसची ह्याची पॅकिंग करून ठेवते पुन्हा सगळं पॅकिंग वगैरे. तर आहे ना सकाळी घाई होणार नाही माझी. तर बघू शकता तुम्ही. तर मी ना सगळं आवरून ठेवलेलं आहे. बॅग वगैरे बाहेर पण आहेत आणि ना 2 बॅग भरलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही ना सगळं मी भरून ठेवलेलं आहे, काही विसरायला नको त्यासाठी. आणि माणसांचं माहिती काय विसरलं की ओरडाओरडी असते, त्यासाठी ना आपण आहे ना पहिल्यांदा तयारी करून ठेवायची. तर चला मी भांडी वगैरे घासून घेते. तर ना भांडी वगैरे घासून घेतलेली आहे, सगळं किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना जर आपलं आहे ना किचन क्लीन असेल तरच आपल्याला स्वयंपाकाला वगैरे छान वाटतं. नाहीतर आहे ना सकाळी उठल्या आहे ना तेच बघत बसावं लागतं की ना आपलं आहे ना किचन वगैरे आहे ना भांडी नाही ना घासली तर आहे ना ते मला अजिबात आवडत नाही, पारूसं वाटतं. तर आहे ना तर मी ना सगळं आवरूनच घेत असते. तर चला मग आता आहे ना सकाळी ना आम्ही ना लवकर निघालेले, बघू शकता तुम्ही. तर आहे ना आम्ही ना खूप लवकर निघालो होतो त्यासाठी. तर मग आम्ही संध्याकाळी आले तर पावभाजीचा आहे ना बेत होता. तर मुलं म्हटली पावभाजी खायची. तर इथं मी ना बटाट्याची साल वगैरे काढून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. भाज्या, कांदा, टोमॅटो, ढोबळी, हे सगळं, वाटाणा, हे सगळं आहे ना आपण आहे ना कुकरला लावणार आहे. तर मी बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर नाही ना हे आहे ना आपण सगळं ना कुकरला लावून घेऊया. तर आहे ना एक हे असं आहे की बाबा काही जण आहे ना सेपरेट करतात, नाही पण अशी पण खूप सुंदर होती. काय कारण की ना कुकरमध्ये ना पूर्ण भाज्या आहेत ना शिजल्या जातात, त्यासाठी ना आपण आहे ना कुकरमध्येच लावूया. तर आपण आहे ना कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकूया, जेवढं लागते तेवढं. तर आहे ना मी ना पाणी वगैरे टाकून घेते. आपण आहे ना कुकरचं झाकण वगैरे लावून घेऊया आणि गॅसवरती ठेवून देऊया. तर आहे ना बघू शकता मी ना झाकण लावलेलं आहे. आता ना आपण आहे ना गॅस वगैरे चालू करून घेऊया, काही वेळ लागत नाही, खूप पटकन होते. आणि बाहेर गेल्यानंतर आहे ना खूप कंटाळा येतो प्रवास करून आहे ना, त्यासाठी म्हटलं चला पावभाजी. तर इथं मी मसाले आणलेले आहेत, पावभाजीचा मसाला आहे तो. आणि तर आपण आहे ना कुकर लावून दिलेला आहे. तर आहे ना आपल्याला आहे ना काही, आणि खूप सोपी आहे पावभाजी, काही अवघड वगैरे त्यात काहीच नाही आहे. तर इथं आहे ना मी ना अमूलचं बटर वगैरे पण आणलेलं आहे पाव गरम करण्यासाठी. तर ना बघू शकता तुम्ही. तर इथं आहे ना मी कांदा वगैरे चिरला होता, खूप डोळ्याला पाणी येतं, तुम्हाला खूप त्रास होतो. तर कांद्याने मला आहे ना रडवलं. आज तर पावभाजी खायची म्हटल्यानंतर इथं बघू शकता, तर पावभाजी खायची म्हटल्यानंतर का एवढं तर केलंच पाहिजे. तर आहे ना इथं मी पाव घेतलेले आहेत. तर आहे ना ते आहे ना 2 भाग करून घेतलेले आहेत त्याचे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना आपण आहे ना त्याला आहे ना बटर लावून आहे ना गरम करणार आहे. तर आहे ना पावसाचे दिवस पण चालू आहेत. तर आहे ना आपण आहे ना कडक करून आहे ना पाव इतके छान लागतात ना पावभाजीसोबत. तर मी ते ना बटर वगैरे लावून आहे ना आता तव्यावरती ठेवलेले आहेत शेकण्यासाठी. तर आहे ना बघू शकता तुम्ही. तर आहे ना इथं आपली पावभाजी पण रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर खूप सुंदर लागते पावभाजी पण. मला तर आहे ना खूप आवडते म्हणजे इतकी माझी ना फेवरेट आहे पावभाजी. तर आहे ना
बघू शकता बाकीचे पाव ना कडक करून घेतलेले आहेत मी सगळे. तर आहे ना आता फक्त ना तव्यामधले जेवढे ठेवलेले तेवढेच राहिलेले आहेत. तर आहे ना बघू शकता तुम्ही, तर आपले झालेले आहेत पाव सगळे रेडी. तर बघू शकता मी इथं ना कांदा, कोथिंबीर आणि पाव भाजी घेतलेली आहे आणि पाव कडक वगैरे करून किती सुंदर झालेले आहे. खूप छान झालेली आहे आपली पावभाजी. आपली भाजी पण किती छान दिसते, तरी वगैरे खूप छान आलेली आहे. तर ना चला मग या जेवण करायला. ना पावभाजी वगैरे रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. तर ना मी इथे ना आता जेवण वगैरे करायला घेणार आहे. तर आमचे ना पाव वगैरे कडक करून झाले. तर ना मी इथे ना गॅस वगैरे बंद करून घेतलेला आहे. तर पाव वगैरे बघू शकता तुम्ही. तर ना काढून घेते मी. तर ना आपण आहे ना पावभाजीसोबत आहे ना बटर आहे ना भाजीमध्ये टाकून काही करायचं. तर भाजीमध्ये पण टाकलेलं आहे मी इथे ना. तर ना असं पण टाकून खायचं, खूप सुंदर लागते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तर चला मग.